अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झालेले आहेत। एकीकडे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी पोलिसांना पोलीस जे आहे ते पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मराठी लोकांना ताब्यात घेत आहेत। तर दुसरीकडे अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलीस स्थानकामध्ये पहाटे 3:30 वाजल्यापासून ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचे समर्थक आणि मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेत। अविनाश जाधव यांच्या घरी 3 वाजता पोलीस गेले होते, 3:30 वाजता ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी जमा झालेला आहात, काय म्हणणं आहे तुमचं एकंदरीत? रात्री कोण येतो? चोरच येतो ना। त्यांच्यात प्रशासनामध्ये दम असतं तर सकाळी सगळ्या दिवसाढवळा अटक केली असती। त्यांच्या तो दम नाही, कारण त्यांना माहिती आहे चूक झाली त्यांच्याकडनं। आणि आज सुद्धा आमचे कार्यकर्ते इथं अटक झाले आहेत आंदोलन ठिकाणी, त्यांना पोलीस स्टेशनला आणलेलं आहे, त्यांना लपवलं आहे दुसरीकडं। हे कसलं काय चाललंय महाराष्ट्रात? आमचं तेच म्हणणं आहे ना, अरे काय चाललंय? हे तर आमच्या अगोदर अशा काही दडपशे झाल्या नाहीत आणि आम्ही प्रॉपर पत्र दिलं आहे की आमचं आंदोलन होणार आहे। त्यांनी बंदोबस्त लावला पाहिजे होता प्रशासनाने। ते न करा तुम्ही डायरेक्ट अटक करता, म्हणजे मराठी करता, महाराष्ट्र करता, मराठी लोकांनी उतरायचं नाही रस्त्यावर, महाराष्ट्रात काय बोलायचं नाही, अमराठी सगळं ऐकून घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं, हेच करायचं का? हे असं आहे तसं सांगा। मुख्यमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की मोर्चाचा मार्ग जो आहे तो मार्ग बदलण्याची विनंती पोलीस प्रशासनानं केली होती, परंतु आयोजनकर्त्यांनी ती मान्य केली नाही, त्याच्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली नाही। अहो, आंदोलनामध्ये मार्ग तुम्ही सांगायचा, वेळ तुम्ही सांगायची, किती मीटर चालणार तुम्ही सांगणार, घोषणा तुम्ही सांगायच्या। मग आंदोलन असं असतं का? त्यांनी पण ह्या विधानसभेमध्ये बसण्याच्या अगोदर आंदोलन त्यांनी पण केली आहेत ना। त्यांना कधी किती वेळा प्रशासनाने विचारलं की एवढं चला हे केलं आणि त्यांनी काय केलं? अरे स्वतः तरी एक्सपिरियन्स बघा। आता हे बसले आहेत, आत्ता हे लोक बसले आहेत, पाचचं विसरलात का तुम्ही काय केलं काय नाही केलं? हे आंदोलन असं नसतं। उलट आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी असं बोलावं की ज्या लोकांनी पत्रव्यवहार न करता, परमिशन न घेता आंदोलन केलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जे बारवाडे या लोकांनी, अमराठी लोकांनी त्या दिवशी आंदोलन केलं ना, लोकांना भेटीत धरलं ना, त्यांच्यावर काय कारवाई केली? पहिले त्यांच्यावर कारवाई करा। एकीकडे नेत्यांना तुमच्या ताब्यात घेतले, दुसरीकडे प्रमुख नेते जे उपस्थित राहणार होते त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। जे मराठी माणसं असतील किंवा पदाधिकारी तुमच्यासारखे असतील ते रस्त्यावर उतरले, आज आंदोलन करत होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात काय माहिती आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटिसा येणं हे मोठी गोष्ट नाही आहे। हे आमचं बांधलेलं असतं की आपल्याला उतरायचंच आहे। माझं काय म्हणणं आहे की तो जे आंदोलन तर होऊन मराठी लोक दिसू तर त्याचं काय अडचण आहे ते तर समजू द्या या लोकांची। तुम्ही डायरेक्ट उचलतायत, काय त्यात काय होणार? आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक अशा नोटीच्या फेटीच्या काय घाबरत नाहीत आणि ते उतरणार। आता मी पण परत आंदोलन चालू आहे। तुम्ही आंदोलनाला जाणार आहात आता, कारण पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा फौजफाटा लावलाय, चौकामध्ये तिथे पोचू पण देत नाही। आम्हाला गनिमी कावा येतो, आम्ही जाणार, कारण ही काय मक्तेदारी नाही ना, सरकार आहे। सरकार किती दबाव टाकू दे, आज हा प्रयत्न आहे, मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। हां, तुम्ही घरातून उचलता, कुठले गुन्हे केलेत, काय गुन्हे केलेत? ज्यांनी गुन्हे केले हे व्यापारी असं म्हणतायत, यांना नाही माहीत, यांना कळत नाही की महाराष्ट्रात राहायचं म्हटल्यानंतर मराठीला सन्मान दिला पाहिजे। आमची काय होती माफक अपेक्षा होती फक्त की मराठीत बोला, एक माफक अपेक्षा होती। आणि तुम्ही पदाधिकाऱ्यांवर जे प्रत्येक वेळेला जनतेसाठी मदत करतात त्यांच्यावर तुम्ही दबाव टाकताय, त्यांना अटक करतायत, त्यांना पोलिसी खाक्या दाखवताय। जनतेसाठी सगळं चाललेलं असताना तुम्ही जनतेच्या विरोधात काम खऱ्या अर्थाने पोलीस करतायत, हे सरकार करतंय। नक्कीच आपण पाहतो की एकीकडे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलीस स्थानकामध्ये सकाळपासून ठेवण्यात आलेले आहेत। त्यांचे समर्थक असतील, पदाधिकारी असतील आणि मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आता पोलीस स्टेशनमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। मराठी भाषेची, मराठी नेत्यांची, मराठी माणसाची गळचेपी केली जाते असा आरोप जो आहे तो या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। कॅमेरामन अजय सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मीरा रोड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।